जनसुरक्षा बिल, या बिलाचे तुम्हाला काय धोके वाटतात? कारण सरकारचं म्हणणं आहे की आम्ही हे जनतेच्या, राज्याच्या, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणलेलं हे विधेयक आहे. बरं, हे बिल जर का आणलं, म्हणजे आता त्यांनी काल मंजूर केलं, बघू पुढे काय होते. महिलांवरचे अत्याचार थांबणार आहेत का? चोऱ्या माऱ्या, खून दरोडे थांबणार आहेत का? लूटमार जी चालू आहे ती थांबणार आहे का? अगदी मध्ये आलो तर समृद्धी महामार्गावरती लूटमार चालले, इकडे लूटमार चालले. तसं नाहीये हे जे मी बिल वाचलं आणि काल मी बोललो त्याची सुरुवात फक्त त्यांनी सांगितले कडव्या डाव्या विचारसरणीची. आता कडवा डावा म्हणजे काय? मुळामध्ये डावी विचारसरणी म्हणजे काय, उजवी विचारसरणी म्हणजे काय? आपल्याकडे काय झालेलं आहे की सर्वसाधारणतः डावी विचारसरणी म्हणजे त्याच्यात जर पण वाचलं तर सामाजिक न्याय, व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, समानता ह्या गोष्टी त्याच्यात उल्लेखलेल्या आहेत. उजव्या विचारसरणीमध्ये धर्माधिष्ठितता, त्याच्यानंतर भांडवलशाही. म्हणजे डाव्या विचारसरणीत काही गोष्टी चांगल्या आहेत, उजव्यामध्ये काही वाईट आहेत. आता आपण वाईट सोडून द्यायला पाहिजे आणि चांगलं घ्यायला पाहिजे. तुम्ही कडवी डावी मग कडवी उजवी नाहीये का? जर का उजवी विचारसरणी ही धर्मावरती आधारित असेल तर काल तुम्ही पत्रकारांसमोर बोलताना जो विषय बोललो की पेहलगाम मधल्या अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, मग ते कडव्या उजव्या विचारसरणीचे म्हणून त्यांना तुम्ही सोडून देणार आहात का? तर असं करण्यापेक्षा तुम्ही दहशतवादी, देशविघातक, देश विघटनकारी या शक्तींविरोधी आतापर्यंत आपण लढत आलेलो आहोत. अमित शहा पण बोललेत की आता नक्षलवाद संपत आलेला आहे. नक्षलवाद किंवा दहशतवाद संपवायला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये ठाकरे ब्रँडवर नेमकं काय म्हटलंय बघूयात. ठाकरे हे वारे नाहीयेत. आमची पाळंमुळं ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत, खोलवर गेलेली आहेत. अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे. सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलोत. त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो. आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा, हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे. दरम्यान सध्या ठाकरे ब्रँड